हॅलो फ्रेंड्स, तर चला आता ब्लॉगची सुरुवात तर मी दुपारीच केली होती, पण आता बाहेर जायचंय थोडंसं. आमच्या इथं अंकलेश्वरमध्ये एक भरतो मस्तपैकी शनिवारी बाजार. तर आता शनिवारी बाजारात जायचंय. तर शनिवारी बाजार म्हणजे काय, तर मोठा बाजार भरलेला असतो. चला तुम्हाला दाखवते काय असतं शनिवारी बाजारमध्ये. तर आम्हाला त्याचबरोबर या सगळ्या बॅग आहेत. ह्या बॅग द्यायच्यात आम्हाला रिपेरिंगला, कारण बॅग चांगलीच आहे, पूर्ण ह्याचे बंद फक्त खराब झालेले आहेत. तर ही बॅग सुद्धा द्यायची जाता जाता. आणि हे पण इमर्जन्सीला काम येते मुलांना, फक्त याचं बेल्टच खराब झालेले. तर मग जाता जाता ह्या बॅग देऊ आणि सरळ बाजारात जाऊ. चला मग बाजारात बघूया काय काय नवरात्री स्पेशल भेटणार आहे, आता मस्त असणार आहे एकदम. चला मग. तर आता जाता जाता इथं एक मोची बसलेला होता, त्यांच्याकडे मी बॅग दिल्यात रिपेअर करायला. निघता निघता खूपच उशीर होऊन गेला. तर मग आता बाजारात पोहोचलोय आम्ही फायनली. आणि आल्याबरोबर एक समोरच दुकान होतं कानातल्यांचं. आणि महिलांना, बायकांना आवडणारी गोष्ट म्हणजे कानातले इयरिंग्स वेगवेगळे, खूप छान आणि मस्त होते. आणि खूप दिवसापासून मी बघतच होते. हे म्हणजे घ्यायला तर आवडतात, पण बघायलाही खूप आवडतात. तर नवरात्रीसाठी असं एखादं गळ्यातलं मला नेकलेस हवा होता आरूसाठी आणि माझ्यासाठी यूज होईल असा. तर हे असंच चालतं, ऑक्सिडाइज्ड जास्त वापरले जातात नवरात्रीमध्ये. तर मला हा आवडला, तर मी विचार केला तो घ्यायचा. पण अजून दुसरे बघितले वेगवेगळे, खूप छान होते. बँगल्स, कमरपट्टे, नेकलेस, कानातले, हातातले कडे, खूप काही काही होतं. आणि ह्या लहान मुलींच्या चनियाचोळी बघून तर बापरे, त्या भारी खतरनाक होत्या. पण एवढी छोटीशी मुलगीच नाहीये, तर काय करू घेऊन. मग बघितलं आणि सोडून दिलं, गेलो पुढे. चला म्हटलं आता अजून काही नवीन दिसतं का बघूया. लक्ष होतंच इकडे तिकडे, ट्राय करायचं होतं. भरपूर मोठा बाजार भरतो आणि नवरात्रीमुळे सध्या चनियाचोळी, इयरिंग्स वगैरे ते सगळं जास्त प्रमाणात होतं. आणि हा दुकानवाला ना प्रत्येक शनिवारी बाजारात, म्हणजे शनिवारच्या दिवशी याच ठिकाणी असतो. आणि याच्याकडे असले भारी बॅग वगैरे भेटतात ना, बघा कटलरी बॉक्स वगैरे छान असतं सगळं. आणि एक चनियाचोळी मला आवडली, ब्लॅक कलर मध्ये होती. तसं तर माझा कलर सावळा असल्यामुळे मला ब्लॅक कलर म्हणजे कसं तरी वाटलं जरा, पण पॅटर्न खूप भारी होता बरं का. आणि बघा तुम्ही मला सांगा, दुकानात भेटते का 1000 रुपयाला अशी चनियाचोळी? 1000ला म्हटलं तरी 800 850 पर्यंत दिलीच असते. एकदम फुल घेरवाला चनिया, बघा भारी आहे की नाही. मला तर आवडला जरा, पण ब्लॅक कलर शक्यतो आपल्याकडे घालत नाहीत नवरात्रीत, म्हणून मग सोडलं मी. तरी पण ट्राय करून बघितलं. आणि पण एक प्रॉब्लेम होता, याचा ब्लाऊज पण थोडासा जास्तच मोठा होता, फिटिंग करून पण मला झाला नसता, म्हणून सोडून दिलं मी. होते अजून, पण अजून शनिवारी 2-3 शनिवारी येणार आहेत, तर मग बघून सोडून दिलं. अजून एवढे पण काही जास्त आलेले नव्हते. म्हटलं बघूया आता नंतर, नेक्स्ट टाइम अजून 1-2 शनिवारी बघू आणि घेऊया. आणि गेल्या वर्षीच्या पण 1-2 आहेत माझ्याकडे, मग कुठं एवढं रोज तरी वापर होतात, म्हणून सोडून दिलं मी. तर इथे बघा कसले खतरनाक आहेत कमरपट्टे आहेत बरं का हे. आणि हा बघा सेम असा गोल्डन कलरचा मी घेतला होता मागच्या वर्षी, त्याच्यामुळे आता नाही घ्यायचा. पण हा पिंक कलर किती छान वाटतोय ना. आणि हे असे बँगल्स, कमरपट्टे, माथा टिक्की, म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात त्याला, बिंदी म्हणतात, बिंदी, असं सगळं होतं. आरूसाठी मला विचार होता काय काय घ्यायचं, पण तिची साईज माझ्या लक्षात नाही आली. तर एके दिवशी तिची एक्झाम झाली का तिला घेऊनच येईल, मग तिच्यासाठी घेईल मी काय काय थोडंसं वेगळं असं. मुलींना असते हौस, आणि आपण नाही त्यांची हौस करायची तर कोण करणार मग, नाही का. घालून बघत होते, पण ते आरवीसाठी बघत होते मी, माझ्यासाठी नाही, कारण ते लहान मुलींचंच होतं. मला होत पण नव्हतं ते, पण काही अंदाज आला नाही म्हणून नाही घेतलं मी. हे बघा कमरपट्टे किती मस्त आहेत, एकदम हेवी आहेत. सिल्कच्या साड्या होत्या, कलर वगैरे छान होते. म्हणजे सिल्क, ओरिजिनल सिल्क नाही काय, पण मटेरियल असं सिल्क सारखं दिसत होतं. भरपूर ढिगारा लागलेला होता इथं. दिसायला तर छान छान वाटत होत्या, पण मला काही सध्या काम नाही अशा साड्यांचं, म्हणून फक्त बघून घेतलं. व नवीन नवीन काय आहे, वेगळं काय आहे हे बघायला भेटतं, थोडंसं माहिती होतं म्हणून बघितल्या मी. तर बघा फक्त 450 रुपयांमध्ये, 400 रुपयांमध्ये ही साडी आहे. कारण जास्त महागाच्या साड्या पण आपण किती वेळा घालतो, माहेरच्या फंक्शन मध्ये एकदा आणि सासरच्या फंक्शन मध्ये एकदा घालतो. इकडे तिकडे मैत्रिणीकडे एखाद्या वेळा घालण्यात येते, आणि तीच साडी परत परत नको वाटते घालायला, म्हणून एवढे काय साडीमध्ये पण पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही का. तर अशा ठीक वाटतात आपल्या. आणि हा ब्लाऊज बघा कसला सुंदर आहे, आणि कोणत्याही लेंग्यावर मॅच व्हायला असा आहे शक्यतो. भारी आहे, पण स्लीवलेस होता तो, मला काही नाही आवडला. थोडं स्लीव्ज राहते तर बरं राहतं, स्लीवलेस पण छान वाटतो, पण लेहंग्याचा पत्ता नाही म्हणून मी काही घेतला नाही. तर इथे एक साडीवाली आंटी होती. बरं इथं काय असं तसं म्हणजे सगळ्याच क्वालिटीचं राहतं, पण इथल्या साड्या 1 नंबर क्वालिटी होती इथं बरं.
आणि फिक्स रेट होते, काही कमी वगैरे करत नव्हती. मटेरियल तर इतकं भारी होतं ना, कारण मी इथून अगोदर 1-2 वेळा घेतली होती साडी, म्हणून मला माहिती ही आणटी. आणि इथं कसं त्यांची जागा फिक्स राहते, त्याच जागेला ते दर शनिवारी बसतात. म्हणजे माहित राहतं लोकांना कुठून घ्यायचं, काय घ्यायचं. मस्त एकदम मटेरियल पण छान आहे. आणि शक्यतो बांधणीमध्ये जास्त होत्या, कारण आता नवरात्री येते आणि बांधणी आपल्याकडे महाराष्ट्रात काही एवढी चालत नाही जास्त, म्हणजे बटबट वाटते, जरा डार्क मधून असतात त्या, म्हणून. तर मग मी म्हटलं फक्त बघून सोडून दिल्या, म्हटलं बघूया आता नवरात्री नंतर दिवाळीसाठी अजून काहीतरी नवीन येईल. मटेरियल फारच सुंदर आहे, एकदम छान आहे मटेरियल आणि डिझाईन सुद्धा छान आहे. तर बघा बॅगचं सुद्धा केवढं मोठं दुकान लागलेलं आहे. आता या दिवसात कोण बॅग खरेदी करणार आहे बरं, तरी सुद्धा कोणी एक माणूस सुद्धा नाही. तर आहे ठीक आहे, क्वालिटी पण ठीक आहे, इथं एवढं काय नाही. अशा पण वस्तू भेटतात आणि तशा पण वस्तू भेटतात, म्हणजे सगळ्याच क्वालिटीचं राहतं. चांगल्या क्वालिटीचं पण भेटतं सगळं, असं काही नाही. काही काही ठराविक दुकानं असे पण राहतात, तसे पण राहतात, कारण यांचे दुकानं असतात तर हे शनिवारच्या दिवशी स्टॉल लावतात इकडे येऊन, त्यांची जास्त विक्री होते ना, म्हणून. परत लक्ष जात होतं ते म्हणजे त्या कटलरीच्या दुकानाकडे, कारण तिथं कमरपट्टे आणि ते खरंच खूप सुंदर होतं. पण मग नाही घेतलं मी. चप्पलांचा पण बाजार लागले नाही बघा. चप्पल वगैरे काय मी इथून घेत नाही, कारण टिकत नाही ना, मग तशी क्वालिटी पण तशीच असते. पण काही ठराविक गोष्टी खूप भारी भेटतात हा इथे, एकदम मस्त. आता हे इथले जे असे कमरपट्टे वगैरे आहेत ना, हे दुकानात घ्यायला गेलो तर आपल्याला 500च्या पुढेच भेटेल, आणि इथं 100-200 रुपयापर्यंत साधारणतः भेटूनच जाईल. म्हणून गर्दी पण खूप आहे. आता पाऊस पण बंद झालेला आहे, म्हणून भरपूर मोठा बाजार भरलेला आहे. तर आम्ही त्या साईडचं सोडून दिलं ते सगळं दुकान वगैरे, आणि इकडे भाजीपाल्याकडे आलो. म्हटलं आता आलोच इकडे तर भाजीपाला पण घेऊन जाता येईल, कारण शनिवारीच्या बाजारात ना मराठी भाज्या बऱ्यापैकी भेटतात. म्हणजे ते गावरान कोथिंबीर, क्वचित कधीतरी सीझनला गवार पण भेटते, आणि आपली गावरान कोथिंबीर भेटते, गवार भेटते. वांगी भेटतात, काट्याची वांगी शनिवारच्या बाजारात, कारण जळगाववरून, धुळ्यावरून इकडे काय बाजार घेऊन येतात ना विकायला, म्हणून. आणि सगळं तो बाजार भाजीपाला थोडासा घेतला, आणि जाता जाता लक्ष गेले का भांड्यावालीकडे. ते म्हणजे लोखंडाची कढई कानावाली छान होते, कारण आता स्टील आणि ॲल्युमिनियम वापरणं, म्हणजे ॲल्युमिनियम वापरायला तर भीतीच वाटते, काय पण आजार व्हायला लागले, म्हणून लोखंडाचं शक्यतो चांगलं. तर बऱ्याच दिवसापासून विचार होता एखादी लोखंडाची कढई घ्यावी म्हणून. तर इथे लोखंडाची कढई बघितली जाता, पण काही एवढी पातळ होती, एवढी जाड नव्हती, म्हणून नाही घेतली. म्हटलं बघूया नंतर. चला तर मग